शांतीसागर महाराजांचे वरच्यावर प्रवचन ऐकून ह्या 9 वर्षाच्या बालकाला वैराग्याचे भाव झाले. एकदा पुढे त्यांच्या पूर्ण परिवाराने दीक्षा घेतली व संपूर्ण भारतात गोशाळा, भाग्योदय, नामोदय व वेगवेगळ्या हातकला संस्था सफल केल्या. त्यांनी आपल्या पवित्र हाताने 130 मुली दीक्षा, 172 आलिका दीक्षा, 56 आईलक दीक्षा, 64 चुल्लक दीक्षा व 1000 पेक्षा जास्त आजीवन ब्रह्मचार्य व्रत दिले. एकदा देशभूषण यांच्या महाराजांच्या सानिध्यात मौजी वंदनाचा कार्यक्रम होणार होता. विद्याधरला आपल्या वडिलांची परवानगी नसतानाही ते आपल्या मोठ्या भावाबरोबर मौजी वंदनासाठी गेले व पहिल्याच रांगेत उभे राहिले. महाराजांचे लक्ष त्यांच्याकडे गेले व त्यांचे सोनेरी भविष्य ओळखून त्यांच्या गळ्यात सोन्याचे जानवे घातले. आचार्य विद्यासागर हे खूप पुढे त्यांनी गुरूंचे गुरु बनले व आचार्य विद्यासागर बनले. पुढे त्यांना विंचू चावले व सगळे म्हणत होते उपचार घ्या, पण त्यांनी नकार दिला व भक्तांबर स्तोत्र म्हणून वेदना सहन केली. विद्यासागर हे जैन धर्माचे राजहंस आहेत. ते पाण्यासारखे निर्मल व प्रसन्न आहेत. छोटे छोटे शिष्य पर बड़े होशियार, छोटे छोटे शिष्य पर बड़े होशियार, विद्यासागर गुरु तेरा संग है विशाल, ज्ञानसागर गुरु ने दिया तुम्हें वरदान, जैन धर्म रक्षण करने बने निराल. त्यांनी डोंगरगड येथे 18 फेब्रुवारी 2024 मध्ये सलेकानापूर्वक समाधी साधली. मुझे ऐसा वर दे दो, गुणगान करूं तेरा, इस बालक के सिर पे गुरु हाथ रहे तेरा, गुरु हाथ रहे तेरा. जय बोलो संत शिरोमणी आचार्य भगवान विद्यासागर गुरुदेव की जय.